सावले या टीमला पुरस्कृत केलाय. सन्माननीय गणेशदादा मोडक, हेमंतजी धुले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती सागर देशमुख. पहिला बॉल गौतमच्या विरोधामध्ये डॉट बॉल फेकतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे मॅचला. 5 ओव्हरची मॅच आहे. हो, यावेळी मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर नाही आहेत. मोठा चेस आहे फिल्डर साठी. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील सहज इथून मात्र कंप्लीटच होतील. पहिल्याच बॉलवरती जर पाहायला गेलं तर तो डॉट बॉल आला. त्याच्यानंतर मात्र हा फटका मिस टायमिंग होता, परंतु फिल्डर नव्हती. बरोबर वॅकंट एरिया होती. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळाला. तोपर्यंत मिळाल्या 3 धावा. 3 धावा आल्यानंतर अकाउंट ओपन झालंय. ते बॅटिंग करणाऱ्या जय बेताल बादशाह ग्रुप ध्रुवा 11 सावले टीमचं आज या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गणेशदादा मोडक यांनी, हेमंतजी धुले यांनी पुरस्कृत केलेला संघ. भुतिवली चषकामध्ये पिकअप शॉट. बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. अक्षयच्या बाट मधून आला चौकार. जयवंतच्या बाट. चला, आमचे सगळे स्वयंसेवक ऑल इंडियर्स आपण आणि आमचे बोतिली गावचे सगळे ऑल इंडियर्स आपण जर का कॅच पकडली बाउंड्री लाईनच्या पलीकडे तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल आमिर पवार यांच्याकडून. फक्त बोतिली गावचे ऑल इंडियर्स. आणि प्रणव पवार यांच्याकडनं प्रणव कदम यांच्याकडनं देखील 300 रुपये. म्हणजे एकंदरीत एक झेल जर तुम्ही पकडला तर 500चं कॅश प्राइज. आणि इथून मात्र विकेट आली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि लगेच दुसऱ्या बॉलवरती मात्र ती विकेट मिळवली आहे. टी फॉर टॅक जशास तसं प्रत्युत्तर दिलंय ते गोलंदाज सागरनं. विकेट आली आहे. जयवंत इथून मात्र बाद होतील. हो, ऑन साईडला फटका केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. तिथून मात्र सिंगलच धाव पाहायला मिळेल. सिंगल धाव आली आहे. सिंगल न हो, ऑन साईडला फटका केला. बेडॉन मध्ये फिल्डर आहेत. तिथून देखील सिंगलच पाहायला मिळतीये. चला, वेळ नका घेऊ प्लीज. आपल्याला रिक्वेस्ट केली जाते, वेळ घेऊ नका. वेळ फार घेतला जातोय.
एका एका मॅचला बरोबर 1.25 तास या ठिकाणी घेतला जातोय. कशा मॅचेस कव्हर होतील, मग असं नको व्हायला की सेकंड राऊंड तुमचा कमी षटकांचा खेळवला जाईल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहता सेकंड ओव्हर मध्ये संतोष आपल्याला पाहायला मिळतात. संतोष गोलंदाजी मार्क वरती. समोर आपण पाहताय जयवंत व गौतम. ड्राईव्ह केला शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. तोपर्यंत एक धाव आली आहे. एका धावानं आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचेल. कट केला, मिस टायमिंग. फिल्डर आहेत, पकडले कॅच. केतनला इथून परतावा लागेल. विकेट आली आहे. हो, बॅक टू बॅक दुसरा आद्रा. अगदी आपण पाहताय बरोबर अगदी आपल्याला पाहायला मिळेल तर दोन महत्वाचे फलंदाज इथून माघारी परततात. धावसंख्या धावफलक्यावरती आली ती 10. विकेट आल्यात बॅक टू बॅक 2. अक्षय देखील बाद झालाय एका पाठोपाठ एक. या ठिकाणी आपण पाहताय सन्माननीय संदेशजी हजारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. कर्जत तालुका समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी आपण पाहताय उपस्थित झाले. साहेबांचं बोतिवली चषक 2026 च्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. आणि साहेबांना खऱ्या अर्थानं तदनंतर जयवंतजी हजारे उपसरपंच कोल्हारे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हो, चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय कटरचा वापर करत असताना राहुल दादा हजारे आणि कल्पेश सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. बोतिवली चषक 2026 च्या माध्यमातून या स्पर्धेला बिजी शेड्यूल असताना देखील बरेचसे बिजू असताना देखील आपण पाहताय या स्पर्धेसाठी या मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. जय हनुमान क्रिकेट संघ बोतिवली संघाला या ठिकाणी आपण पाहताय भेट देण्यासाठी पुनश्च एकदा दादांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. सन्माननीय संदेशजी हजारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्याकडून आता मात्र कॅश प्राइज लागलं जात आहे. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक साठी 5000, षटकार हॅट्रिक साठी 5000 आणि चौकार हॅट्रिक साठी 5000 हे कॅश प्राइज खऱ्या अर्थानं सन्माननीय
संदेशदादा हजारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती 11 आल्यात. विकेट जर पाहायला गेले तर इथून आपल्याला पाहायला मिळतात 3 महत्वपूर्ण विकेट आलेत दुर्वा 11 सावले टीमचं. जय बेताल बादशाह ग्रुप, दुर्वा 11 सावले, गणेशदादा मोडक आणि हेमंतजी दुले. दोन ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. दोनही पॉवर प्ले मध्ये अगदी आपण पाहत आहे जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला मानगाव टीम कडनं. पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त 9. हो चांगला बॉल, परंतु पंच सांगतात इट इज वाईट. सेकंड स्पेल मध्ये सागर मान्यवर उपस्थित आहे, त्यांचा सन्मान आपण लगेच या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय आमिरजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय संदेशदादा हजारे या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आमिरजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. ऑन साईडला फटका डीप मध्ये आला. फिल्डर त्या ठिकाणी सेकंडचा कॉल फेकी वाईड आहे, कारण की त्याच अँगलनं फेकला होता, बरोबर बाहेरच निघाला बॉल. तदनंतर सन्माननीय जयवंतदादा हजारे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय आमिरजी पवार आणि प्रवीणजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी करणार आहोत. जयवंतजी हजारे. ओ फटका लॉप केला, डीप मध्ये चाललाय, फिल्डर आहे डीप मध्ये, तोपर्यंत इथून देखील आपण पाहताय सिंगलच पाहायला मिळतीये. आता धाव संख्येची गरज आहे, त्या धावा बनवायच्या आहेत आणि त्यासाठी तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना दुर्वा 11 सावले टीम आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर राहुलदादा हजारे यांचा देखील आपण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय राहुलदादा हजारे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तदनंतर कल्पेशजी खडे यांचा देखील आपण ओ पडल्यानंतर आतमध्ये आला. सन्माननीय कल्पेशजी खडे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. साहेबांना देखील विनंती की आपला देखील सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा. स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान खऱ्या अर्थाने केला जातोय. ही मानाची या सन्मानाची अभिमानाची गावच्या ही स्पर्धा तुम्ही पाहताय. बुतिवली चषक 2026 शॉर्ट ऑन फुल केला, मिस टायमिंग आहे, फिल्डर आहेत, पकडली एक कॅच आणि इथून मात्र रुपेशला देखील परतावं लागतंय. हो तेव्हा बॉल लागलाय, फलंदाजाच्या बॉल लागलाय. बॉल दुखापत झाली आहे, जास्ती आहे तर बाहेर या. मध्ये
अशा आतमध्ये आपण पाहताय थोडीशी दुखापत झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा रेडी झालेत. हो वेगानं टाकली आहे अगदी आपण पाहता. षटक समाप्त झाले सागरचं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धाव फलक्यावरती दुर्वा 11 सावले टीमच्या फलक्यावरती 16 आपल्याला पाहायला मिळतात. चला चला आता ब्रेक घेऊ नका कारण की बरेचसे ब्रेक घेतले गेलेत. प्लीज आपल्याला वारंवार त्या सूचना केल्या जात आहेत. प्रत्येक वेळी मॅच थांबवू नका कारण की वेळ कमी आहे. आपल्याला अजूनही 2 मॅचेस इथून कव्हर करायचे आहेत 4 ओव्हरच्या. सोळा धावा धावफलक्यावरती 16 धावा धावफलक्यावरती आल्यात. 3 ओव्हर झाल्यात. विकेट 4 आल्यात. सॅकिंग वरती आपण पाहताय फलंदाज गौतम. पहिला बॉल खोलामध्ये टाकलाय. गोलंदाज गणेश यांनी भन्नाट वेगावरती स्वार होऊन मात्र बॉल डिलिव्हर केला. हो फटका लॉप केलाय. बॉल बाउन्स करत सरळ समालोचन कक्षाला सलामी देतोय. सीमारेषेच्या पलीकडे गौतमच्या बाटमधून चौकार. हो पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने डीप मध्ये बॉल चाललाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु एकच धाब्यांवरती थांबलेत. एक धाव देखील इथून महत्वाची आहे आणि ती धाव इथून मात्र घेतली जाते. धाव फलकावरती 21 आल्यात. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. गणेश 3 बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावा त्यांच्या विरोधामध्ये आल्यात. पहिला डॉट बॉल आला होता त्याच्यानंतर तो प्रहार. ओ खराब बॉल. नो बॉल आलाय. एक्स्ट्रा आली आहे आणि नेक्स्ट बॉल फ्री हिटचा देखील पाहायला मिळेल. आता ऋतिकला खऱ्या अर्थानं संधी असेल इथून. या बॉल वरती ती ऑपॉर्च्युनिटी असेल. मोठा स्ट्रोक येईल का या बॉल वरती. फ्रीटचा बॉल. 22 धावा धावफलक्यावरती आहेत. हो टॉपेज लागली आहे. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग आणि कॅच मात्र कॅरी करायचा होता. फ्रीजचा बॉल जबरदस्त पाहायला मिळाला. 23 धावा धावफलक्यावरती आहेत.
4 बॉल झालेत. हो फटका, मिस टायमिंग आहे, फिल्डर आहेत, पकडली कॅच आणि इथून मात्र फलंदाज बाद होतील. जय गौतम. चार ओव्हर समाप्त झाल्यात. धाव फलक्यावरती 23 आल्यात. 23 धाव फलक्यावरती आहेत. 4 ओव्हर समाप्त झाल्यात. चारही षटक अगदी आपण पाहताय ते कमी धावसंख्येच पाहायला मिळालेत. इतकी चांगली बॉलिंग आपल्याला मानगाव टीमकडनं पाहायला मिळतीये. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय ती चांगलीच कामगिरी राहिली आहे. दुर्बा 11 सावलेट टीमच्या अगेन्स्ट आपण पाहताय मानगाव टीमची. शेवटचं षटक असेल. व पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं धावत आलेत. तोपर्यंत एकच धाव इथून देखील पाहायला मिळतीये. त्या एक धावेसाठी हा कडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. 24 धाव फलक्यावरती. शेवटचं षटक विशाल यांचं. 3 बॉल मध्ये एकच धाव आली आहे. एक विकेट आली, एक डॉट बॉल आलाय. शेवटचं षटक देखील आतापर्यंत निर्णायकच राहिले. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील धावा येताना पाहायला मिळत नाहीये. हो पुन्हा एकदा डॉट बॉलच पाहायला मिळतो. वेगानं बाट फिरली जाते. बाट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. अगदी बाट वेगानं ड्रिल केली जाते, परंतु त्याच्या रडारमध्ये तो बॉलच येत नाहीये. खडे खेळण्याचा प्रयत्न, तो फुटवर्कच पाहायला मिळत नाहीये. आणि गोलंदाजानं पूर्णपणे आता रीड केल्यानंतर ते डॉट बॉल टाकण्याला तिथून आपण पाहतोय ती सुरुवातच केली आहे. धावसंख्या धावफलक्यामध्ये अगदी 24च आहे. हो एज घेतले पाठीमागे. लक फॅक्टर ओपन झालेत. बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला, सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
28 धावा धावफलक्यावरती या चौकारानंतरचा. बादची अगदी आपण पाहता इनर्ज घेतली होती, बॉल अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून निघून गेला. चौकार इथून आला 28 धावा धावफलक्यावरती. आणि आणखीन जर पाहायला गेलं तर एक बॉल बाकी आहे. या बॉलवरती जरी एखाद मोठा फटका जर आला तर एक चांगली टोटल ही खऱ्या अर्थानं धावफलक्यावरती पाहायला मिळेल आणि मग त्या टोटलला तिथून मात्र फाईट केली जाईल. परंतु 28 ही देखील फायटिंग टोटल इथून आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल बाकी आहे. ओ फटका तर चांगला लॉप केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय जज करतात, चांगलं जजमेंट. आणि तिसरी झेल खऱ्या अर्थानं निखिलनं या ठिकाणी कंप्लीट केली आहे. फलंदाज बाद झाले शेवटच्या बॉलवरती. म्हणजे एकंदरीत धाव फलक्यावरती 28 आहेत. 30 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या मानगाव टीमला 29 धावा. 30 बॉल मध्ये 29 धावसंख्येची गरज आहे, आवश्यकता आहे. चला लगेच मैदानाच्या बाहेर या मानगाव टीम. चला लगेच बाहेर या.
निखिलच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 4 झेल कॅरी केले होते, 4 झेल पकडले होते. तोच निखिल आता मात्र स्क्वेअर कॅटचा फटका चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा आल्यात. हो, चांगला बॉल आउट साइड डी ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर वाईट यॉर्कर इथून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती गौतम आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा खऱ्या अर्थानं 30 बॉल मध्ये 29 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्यात त्या अगदी आपण पाहताय 8. आतापर्यंत 1 बॉलचा खेळ बाकी आहे गौतमच्या या षटकातील. चांगली गोलंदाजी गौतमनं आतापर्यंत केली. 8 धावा दिल्यात 5 बॉल मध्ये. हो, फटका फ्लिक करायचा होता, मिस टायमिंग आहे. ऋतिक बॉल खाली पकडली, कॅच. पहिला ब्रेक थ्रू, पहिला आद्रा बॅटिंग करणाऱ्या मानगाव टीमला 8 या धावसंख्येवरती. जरी धावसंख्या धावफलक्यावरती 29 ही छोटी वाटत असेल, परंतु क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं ना तर अशा धावसंख्या ज्या लो स्कोरिंग असतात त्याच मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत हाय व्होल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच धावसंख्येचा बचाव देखील अगदी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो, कारण की जेवढी कमी धावसंख्या असते तेवढं खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की जी फिल्डिंग करणारी टीम असते ती एफर्ट्स लावत असते ती एक एक धाव वाचवण्यासाठी, आणि तिथून मात्र त्या धावा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बचाव होत असताना पाहायला मिळतात. परंतु जेवढी धावसंख्या जास्त असेल ना तर मग असं पण होतं की एखादा बॉल त्याच्यावरती ट्राय देखील केलं जात नाही. मग तो हातामध्ये व्यवस्थितरित्या जरी सुटला तरी तेवढासा एफर्ट्स पाहायला मिळत नाही. आणि मात्र कमी धावसंख्या ज्यावेळी असेल त्यावेळी एक एक धाव ही अगदी लाख मोलाची असते आणि ती धाव वाचवण्याचं काम मात्र फिल्डिंग करणारी टीम करत असते. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलक्यावरती आहेत, म्हणजे अजूनही 21 बनवायच्या आहेत उर्वरित 24 बॉलमध्ये. 21 धावसंख्या अजूनही बनवायचे 24 बॉलमध्ये. स्ट्रायकिंग वरती कुमार, नॉन स्ट्रायकिंग वरती आता नवीन फलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतील. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सनी. सेकंड पॉवर प्ले मध्ये सनीला तुम्ही पाहताय. हो, इथून देखील एज घेतली आहे. बॉल पाठीमागे, डायरेक्ट हिटचा चान्स. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धाव आली आहे. सिंगल न धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते 9. धावा बनवायचे ते आता मात्र 20. बॉल शिल्लक आहेत ते 23. एक एक धाव महत्वाची आहे. त्या महत्वाच्या धावीसाठी तो प्रयत्न चालू आहे. ओ, फटका अजयचा. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. काहीच नाहीये. बॉल पडून देखील आतच आलाय. टप्पा बाउंड्री लाईनच्या आतमध्येच पडला. असं वाटलं होतं बॉल बाहेर चाललाय, परंतु दोनही फिल्डर अगदी चिटकूनच उभे होते. एक सिंगल धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 10. कॉन्फिडंट खऱ्या अर्थानं होते अजय. व दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली आहे. बरोबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ, इथून चुकी झाली आहे आणि चौकारच पाहायला मिळालाय. अगदी जर पाहायला गेलं तर बॉल पडला आणि बरोबर खालीच राहिलाय. तो बॉल उडलाच नाहीये. आउटफील्ड मध्ये थोडासा टर्न घेताना पाहायला मिळाला. कैलासवासी रोहिदास हरिचंद्र देशमुख यांच्या स्मरणार्थ आज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि या संघाला पुरस्कृत केलाय कुमार अजय रोहिदास देशमुख. त्यांच्या नावानं हा संघ खेळतोय. इथून धावा धाव फलकावरती येतील त्या म्हणजे 2 धावा धाव फलकावरती आल्या त्या 16. 29 धावांचा बचाव करायचा आहे. मिसफिल्ड होताना पाहायला मिळतीये. धावा खऱ्या अर्थानं बहाल केल्या जात आहेत. तुम्हाला धावांचा बचाव करायचा आहे. एक एक धाव तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही त्याच वेळी मॅच जिंकू शकता ज्यावेळी तुम्ही डॉट बॉल फेकाल, ज्यावेळी तुम्ही सिंगल वाचवाल, तुम्ही विकेटसाठी जाल, तुम्ही विकेट मिळवाल. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल गॅपमध्ये ढकललाय फिल्डर त्या ठिकाणी. हो, यावेळी चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल, रिक्स. ओ,
धावा खऱ्या अर्थानं जमवल्या जात आहेत, धावा चोरल्या जात आहेत. पुनश्च एकदा दुहेरी धाव, दुहेरी धावेनं 18 धावा धाव फलक्यावरती आल्यात. भरपूर चांगली मॅच. एकच का सर? शेवटचा हो, फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे आणि या बॉल वरती आला हा चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22. म्हणजे आता इथून धावा बनवायच्या आहेत त्या 7. चला सांडशी टीम आपला कर्णधार येऊ द्या टॉस साठी. बॉल शिल्लक आहेत 18, धावा बनवायचे 7. मॅच आता पूर्णपणे दूर निघून गेली या दुर्वा 11 सावले टीमच्या. परंतु क्रिकेट आहे, कधीही काही घडू शकतं. एखादं मेडन षटक आलं, 2-4 विकेट्स आल्या तर मात्र या मॅचवरती पक्कड मजबूत होईल. परंतु त्या विकेट्स आणि ते डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील का? पुनश्च एकदा गोलंदाज गौतम सेकंड स्पेल मध्ये. ओ एज लागून पाठीमागे चालला एसटी रक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं एसटी रक्षण, तोपर्यंत कोणतीही धाव मिळणार नाहीये. आता 17 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. हे डॉट बॉल आता फेकावे लागतील. ज्या पद्धतीनं पहिला डॉट बॉल आला त्याच प्रकारची गोलंदाजी आता करावी लागेल. हे प्रत्येक बॉल डॉट बॉय जर आला. हो, इथून आपण पाहताय ओव्हरपिच दिलाय. बॉल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे अजयच्या पाठमधून षटकार आला. बरोबर ओव्हरपिचच बनून घेतलाय. सांडशी टीमचे कर्णधार आपण या उपस्थित राहा लगेच. षटकार आला, षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 28. आता एका धावसंख्येची गरज आहे. हो, एका धावसंख्येची गरज असताना मिस टायमिंग स्ट्रोक कॅच कॅरी झाला आणि आता मात्र एक धाव इथून बनवायची आहे. चला दादा स्पीड अप चला दादा, जरा जोरात चला. चला चला, वेळ वाचलाय तर वेळ वाचवून घ्या. तुम्हालाच तेवढं जास्ती ओव्हरच्या मॅचेस खेळायला मिळतील. सनी उर्फ मार्को. हो, सनीसाठी हा बॉल वेगानं बॅट फिरली, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. ओ बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय, परंतु धाव इथून देखील पाहायला मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. एज लागली पाठीमागे, पकडली कॅच आणि आणखीन एक फलंदाज बाद. या धावा थोड्या जास्ती हव्या असत्या. धावा जर का थोड्या जास्ती असत्या ना तर या मॅचचा रिझल्ट बदलायला वेळ लागली नसती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. एका धावसंख्येची गरज आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 13 बॉल आणि एका धावसंख्येची गरज आहे. 13 बॉल 1, शेवटचा एक बॉल आहे. 13 बॉल 1. पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर 6 आला, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले, त्याच्यानंतर विकेट. हा ओव्हर झाली. चला 12 बॉल आणि आता एका धावसंख्येची गरज.
हो समोर ड्राईव्ह करत असताना मॅच फिनिश केली आहे. मॅच जिंकली मानगाव टीमनं. चला कॅप्टन या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि मॅच